पण आता यामध्ये असं आहे की जात पडताळणी समितीने एखादा निर्णय घेतला असेल त्याला अपीलचे अधिकार हायकोर्टमध्ये आहे. तर त्यांना मुभा आहे, काही आता संपलं नाही आहे सर्व. म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे. त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं. मला असं वाटतं तशी प्रक्रिया अवलंबली तर बरं होईल. तर त्यांचं म्हणणं आहे की जाणीव-बुजून सरकारमधले काही मंत्री तुमचं नाव घेतलं, कुठेतरी जाणीव-बुजून हे सगळं करताय. नाही, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे बावनकुळे साहेब की तुमच्या दबावामुळे अनेक सर्टिफिकेट बदलले गेले आणि आता मला सरकारला सांगायचंय की मराठे हवेत की बावनकुळे हवेत, ओबीसी हा वाद परत एकदा ते निर्माण करू पाहतात. नाही असं आहे, ठीक आहे, ते काय बोलले मला याच्याबद्दल जास्त चर्चा करायची नाही. मी एवढंच सांगेल, जात पडताळणीच्या कुठल्याही त्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, ना कुणा मंत्र्याला नाही. त्यामुळं जात पडताळणी हे स्वतंत्र काम करणारं त्या ठिकाणी अर्धन्यायिक प्रक्रियेमधलं एक त्या ठिकाणी हा अर्धन्यायिक प्रकरणं सारखे त्या ठिकाणी त्यांना निकाल करावे लागतात. त्यामुळे जात पडताळणीवर कोणी मंत्री फोन करेल आणि त्यांचं जात पडताळणी ऐकेल असं या राज्यात होत नाही, कुठल्याही राज्यात होत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं याचं काही जरांगीजीला वाटतं की बाबा काही आमच्या मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द झाले असतील, ते कोर्टामध्ये जात मारू शकतात, हायकोर्टमध्ये त्यांना त्या ठिकाणी रिलीफ मिळतो. आता ते जात पडताळणीला माहीत. जे काही त्या ठिकाणी ती समिती आहे, जात पडताळणी समिती, ही समिती चेक करतं जे काही कुठल्या समाजाचे, मग ते ओबीसी समाजाचे असतील, जे काय असतील. आता नेमकं मला त्या ठिकाणी हा डेटा आपण मिळू शकेल वेबसाईटवर की किती कुठल्या कुठल्या समाजाची जात पडताळणी रद्द झाली आहे. केवळ आता मराठा समाजाच्या लोकांची झाली का की इतर लोकांची झालेली आहे, त्याचा डेटा आपल्याला त्या ठिकाणी वेबसाईटवरून घेता येईल. मला असं वाटतं डेटा येईल एखाद्या वेळी, तुम्ही घेऊ शकाल. तर मला असं वाटतं की जात पडताळणी समितीचे जे अधिकार आहेत ते अर्धन्यायिक अधिकार आहेत. त्यांच्या अधिकारामध्ये कुणालाही सरकारला बोलायचा अधिकार नाही. मंत्री तर बिलकुलच त्या ठिकाणी फोन करू शकत नाही, कारण त्यांना तो असा अधिकार नाही. नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक विचार येतो की निवडणुकीच्या आधी ज्यावेळेस अर्ज दाखल करतात त्यावेळेस अनेकांनी प्रमाणपत्र घेण्याच्या ऐवजी नंतर घेतल्याची मुभा पण होते, असं प्रमाणपत्र सादर करण्याची जात. आता हे प्रकरण हळूहळू समोर येत आहे. मग याला काही जण राजकीय रंगभूमी पाहतायत का की प्रशासकीय कामकाजामध्ये ही त्रुटी होती म्हणून या गोष्टी समोर येत आहेत? मी तुम्हाला वारंवार सांगतोय, आपण वारंवार रिपीट करताय की तुम्ही या प्रकरणामध्ये जात पडताळणी समिती ही स्वतंत्र अधिकार असलेली समिती आहे. यामध्ये कुठल्याही मंत्री सरकारचा काही त्या ठिकाणी अधिकार नसतो. ती समिती त्यांच्याकडे असलेले डॉक्युमेंट पुरावे बघून निर्णय करतं. त्यामुळं आधी आपण कास्ट सर्टिफिकेट काढल्यानंतर त्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी कमिटी ही आहे. त्यामुळं या व्हॅलिडिटी कमिटीने समजा किंवा जात पडताळणी समितीने जर समजा एखाद्या वेळी काही निर्णय दिला असेल, तो चुकला असं वाटत असेल, त्याला हायकोर्टमध्ये जाण्याची मुभा आहे. पण सर, तुमच्यावर आरोप करताना त्यांनी असंही म्हटले की तुमचे 25 ते 30 आमदार जे आहेत ते आम्ही निवडणुकीमध्ये पाडू, असं ठीक देखील आहे, म्हणत तो आरोप करणं त्यांचं काम आहे. आरोपावर काही उत्तर दिलं पाहिजे. माझी काही त्या ठिकाणी असं आरोप प्रत्यारोप रोज त्या ठिकाणी करण्यात माझा पिंड नाही, मला ते करायचं नाही. कुठल्याही जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर बावनकुळे असे बोलले हे करायचं नाही आहे. मला फक्त वस्तुस्थिती सांगायची आहे की जात पडताळणी ही स्वतंत्रपणे काम करणारी एक कमिटी आहे. त्याच्यात कुणालाही अधिकार नाही. कुणाला जर वाटतं की आमच्यावर अन्याय झाला तर हायकोर्टमध्ये तातडीनं त्याच्यावर सुनावणी घेता येतं किंवा हायकोर्टमध्ये अपील करता येतं. सोबत त्यांनी आणखी एक आरोप केलेला आहे की पोलीस भरतीच्या वेळेस 2016ला मराठ्यांची पोरं घेतली नाही, मराठ्यांच्या पोरांना डावरलं गेलं आणि हे जाणून बुजून केलं, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी काय बोलले यावर मी काही उत्तर वारंवार देणे काही योग्य नाही. मी जे माझ्याबद्दल सांगितलं की कुठल्याही मंत्र्यांना जात पडताळणी समितीला फोन करण्याचे, सूचना देण्याचे अधिकार नाही. जरांगे पाटील असं देखील म्हणतायत की बावनकुळेमुळे मी देवेंद्र फडणवीस यांचं इतकं वाटोळ करीन की त्यांना मोजता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांना बावनकुळे महत्वाचे की मराठी? असं आहे, मी वारंवार सांगतो, जरांगे पाटील काय बोलले याचं उत्तर देण्याकरता खऱ्या अर्थाने मी त्यांचं प्रत्युत्तर देणार नाही. मी वस्तुस्थिती सांगेल की वस्तुस्थिती ही आहे. आता वस्तुस्थिती मी मांडली आहे, त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी काय बोलले याच्याबद्दल मला फार काही
या ठिकाणी ते प्रत्युत्तरात जायचं नाही. मोहन भागवत आज जयंतींसोबत संवाद साधतायत. संजय राऊत म्हणतायत की जयंती हे तिथं येणारी जयंती नाही तर भाजपच्या संघाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मुलं आहेत. तुम्हाला जर संवाद साधायचा होता तर तो दिल्लीच्या जंतर मंतर मधल्या लोक तरुणांशी साधायला पाहिजे. संजय राऊत साहेबांना अजूनही संघ समजला नाही, त्यामुळे ते असे बोलतात. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अमरावतीमध्ये एक सावजी आपला खाद्यपदार्थ जो विदर्भात आहे त्याच्या संबंधित त्यांचं पर्सनल स्टेटमेंट होतं. ते त्यांनी असं म्हटलं होतं की जर सावजी खाल्लं तर 1 महिना हॉस्पिटलमध्ये पाहावं लागतं. त्या अनुषंगानं आता बघायला गेलं तर नागपुरामध्ये सावजी अन्न पदार्थ जे वाटतात जे योजनालय आहेत ते आक्रमक झाले, सावजी समाज आक्रमक झालाय. तुम्ही कसं बघताय, कारण की तुम्ही लोकनेते आहात. खरं तर सावजी हे जे रेस्टॉरंट आहे आमच्या विदर्भामध्ये, हे या ठिकाणी 3-4 पिढ्यापासून असे रेस्टॉरंट सुरू आहे. सावजी ही अशी मसाल्याची आणि बनवण्याची पद्धती आहे ज्यातनं प्रत्येकाला असं वाटतं विदर्भात गेल्यावर की सावजीचं जेवण जेवलंच पाहिजे, इतकी लोकप्रियता आहे. त्याचे मसाले तसे आहेत, ते मसाले इतर कोणी बनवत नाही. त्यामुळं त्यांच्या उद्योगाबद्दल सरसकट त्या ठिकाणी टिप्पणी करणे कुठल्याही अधिकाऱ्यांना योग्य नाही. त्यांनी त्यामध्ये जे काही त्या ठिकाणी वाटतं की ते आरोग्याला धोकादायक आहे किंवा इमेजबाधा झाली आहे त्या ठिकाणी ठीक आहे, पण सावजी हा व्यवसाय या विदर्भाची आता शान आहे. जगातल्या कितीतर देशामध्ये आता सावजीची मागणी त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी सावजी हे पकवानं जातं, त्यांचा जे काही नॉनव्हेज वगैरे आहे. मला असं वाटतं की त्या बिझनेसबद्दल काही बोलू नये, त्यांच्या बिझनेसला बडीचा बकरा बनू नये. तो अत्यंत त्या ठिकाणी हजारो परिवारांना त्यांच्या घरामध्ये घरगुती जेवण बनवणारा, घरातलं जेवण त्या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये आणून त्या ठिकाणी मग त्याचे ग्राहकांना देणारा हा मोठा व्यवसाय आहे. व्यवसाय बंद होईल अशी कुठलंही स्टेटमेंट कुठल्याही अधिकाऱ्यांनी करू नये. विजय वडेट्टीवारांनी आरोप केला की शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत ते बळकावल्या जातात आणि अदानीला दिले जातात. अदानी मोदी बोले अदानी चाले असं त्यांनी. ते विजय वडेट्टीवारला काही ना काही दिवसभरात लाईन पाहिजे म्हणून ते बोलतात. त्याने स्पेसिफिक प्रकरण जर माझ्याकडे दिलं की तुम्ही अडाणीला जमीन का दिली, तर आपण त्याचं स्पेसिफिक उत्तर देऊ शकतो. असं सरसकट अडाणीला जमीन दिली, याला जमीन दिली, सांगा कुठली जमीन दिली, ती कशाकरता दिली, डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्राचं काही डेव्हलपमेंट थांबलं होतं का, किंवा डेव्हलपमेंट करायला दिली आहे, कशाकरता दिली, कुठल्या जमिनीबद्दल बोलता जरा व्यवस्थित बोलला तर सांगता येईल. साहेब, मनोज जरांगे हे एकनाथ शिंदेंनाही आज बोलतायत, फडणवीसांनाही मी वारंवार सांगितलं, आपल्याला वारंवार सांगतोय, सरकारलाच तुम्हाला मी वारंवार सांगतोय की मनोज जरांगे पाटील कोणाबद्दल काय बोलले त्यांना विचारा. मी तर हे म्हणेल माझ्याबद्दल बोलले तर मी त्यांचं प्रत्युत्तर देण्याचा काही प्रयत्न करणार नाही, कारण मी फक्त तुम्हाला वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही वस्तुस्थिती आहे की जात पडताळणीला कुणीही फोन करता येत नाही. मी सल्ला देण्याइतका मोठा माणूस नाही आणि त्यामुळे मी सल्लाही देणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजप विरोधकांना संपवण्यापेक्षा आता मित्र पक्षाला संपवते, असं त्यांना करू नये असं रवींद्र दंगेकर म्हणतात. हा, मी तुम्हाला सांगतो ना, काही लोकांना अशी बोलायची सवय लागली आहे. काही लोकांना मीडियामध्ये सकाळपासून लाईन पाहिजे असतात, काही लोकांना मीडियाची विंडो पाहिजे असते. त्यामुळं आपल्याला विंडो पाहिजे असते, त्यांना विंडो पाहिजे असते, वाटेल ते बोलतात. आमचा पक्ष हा मित्र पक्षांना सोबत घेऊन काम करणारा ह्या देशातला एकमेव पक्ष आहे. अटलजीच्या कार्यकाळ बघा, आम्ही 21-22 पक्षाचं सरकार चालवलं. त्यानंतर मोदीचं सरकार NDAमध्ये चाललं गेलं, म्हणजे 15 वर्ष झाले NDA सुरू आहे. आणि महाराष्ट्रात तर बघा 35 वर्ष आम्ही शिवसेना भाजपा युती या ठिकाणी चालवलेली आहे. आता एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारजी सोबत आम्ही काम करतोय. आम्ही कधीही मित्रपक्षाला कुठलंही त्या ठिकाणी त्याची त्यांना कमी करण्याचं काम करणार नाही. मित्र पक्षाला कशी बळकटी देता येईल, मित्र पक्षाला कशी बळकटी देता येईल असं काम भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावर आहे. आम्ही रोज करतो आहे. मित्र पक्षाला सोबत घेऊनच सरकार चालू शकतं, या भूमिकेशी मी सहमत आहे. महाराष्ट्रात सुद्धा 13 पक्षाच्या युतीचं आमचं सरकार आहे, त्यांना सुद्धा आम्ही सोबत घेऊन काम करतो आहे. त्यामुळं भाजपा मित्र पक्षाला मजबूत करण्याचं काम करतं, त्यांना बळकटी देण्याचं काम करतं. धनगेकरनी काँग्रेसचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे. काँग्रेसचाच त्या ठिकाणी ब्लड आहे की त्यांच्यासोबत गेलेल्या व्यक्तीला खाऊन टाकतात, असं ब्लड काँग्रेस पार्टीचं आहे. भारतीय जनता पार्टीचं ब्लड हे या ठिकाणी सर्वाला सोबत घेऊन काम करण्याचं आहे. मुद्दा असा आहे की जरी तुम्ही टीकेला उत्तर देत नसाल, मात्र जरांगेची थेट म्हणणं असं आहे
की बावनकुळे फडणवीसांच्या सांगण्यावरून बावनकुळे असं करतायत किंवा रद्द करतायत अशा प्रकारची त्यांची मी तुम्हाला वारंवार सांगतो, जात पडताळणीला कुणी फोन करू शकत नाही. मुख्यमंत्रीजी नाही, मी नाही, कुणी करता येत नाही. या ठिकाणी ती अशी समिती आहे, तिला कॉशी ज्युडिशियल पॉवर आहे. अशा समितीला कुणालाच फोन करता येत नाही. त्यामुळं वारंवार मी सांगेन तुम्हाला की तुम्ही मला किती असं विचारलं तरी काही याच्यात अर्थ नाही. या प्रक्रियेबद्दल बोलणं सुद्धा चुकीचं आहे. जात पडताळणीला सार्वजनिक आक्षेप घेणं हे सुद्धा माझं चुकीचं आहे. किंवा जरांगे साहेबाच्या म्हणण्यालाही काय आक्षेप घेणं चुकीचं आहे, कारण ते जात पडताळणीबद्दल बोलत आहे. जात पडताळणी ही अंतर हायकोर्ट आहे. जात पडताळणीचा निर्णय झाल्यावर डायरेक्ट हायकोर्ट आहे, सरकार नाही आहे. त्यामुळं त्यांना प्रत्येक गोष्टीच्या जे एखादी सर्टिफिकेट का रिजेक्ट केली याचं उत्तर हायकोर्टाला द्यावं लागतं. जात पडताळणीला तर सरकारला द्यावं लागत नाही. त्या मी वारंवार सांगतो, सरकारला उत्तर द्यावं लागतं जात पडताळणीला. एखादी केस कोर्टात दिली आणि त्यांनाही माहिती असतं जात पडताळणीला की हे केस कोर्टात जाणार आहे. त्यामुळे कोर्टात त्या ठिकाणी त्यांचे उत्तर जात असतात. त्यामुळे याच्यामध्ये सरकारचा काही संबंध नाही आहे, कुठलाच संबंध येत नाही. जात पडताळणी कमिटी नियुक्त करण्यापर्यंत, तिथे अधिकारी देतपर्यंत सरकारचा संबंध आहे. एकदा समितीला अधिकारी दिला की कोणाच्या हाती काही राहत नाही. त्यामुळं या समितीच्या स्ट्रक्चरवर आक्षेप घेणं मी चांगलं नाही, माझ्याकडे चांगलं नाही आहे. आणि त्यांना फोन करणे सुद्धा चुकीचं आहे, त्यांना काही सांगणं चुकीचं आहे. उद्या ते आदेशामध्ये देऊ शकतात की मंत्री यांचा फोन आला, आमदाराचा फोन आला होता, त्यांना पूर्ण अधिकार आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत कुणीच बोलू शकत नाही. मनोज जरांगे तीनदा मुंबईत आले, पुलाव उधळला, मागण्या मान्य झाल्या म्हणून घोषणा केल्या. आता 28 तारीख 29 ऑगस्टची डेडलाईन परत सरकारला दिली आहे, नाहीतर आमरण उपोषण करीन म्हणतायत. मी तुम्हाला सांगतो की जरांगे पाटील साहेबाबद्दलच्या ज्या काही भूमिका आहेत त्या भूमिका मराठा आरक्षण समिती आमच्याकडे आहे. मराठा उच्चस्तरीय उपसमिती आहे, त्या ठिकाणी त्यांची बैठक घेण्याकरता एक स्पेशल व्यवस्था केली आहे की एक मराठा समाजाकरता एक कॅबिनेटची सब कमिटी केली आहे. ती सब कमिटी सर्वच त्या ठिकाणी निर्णय करतं आणि त्यामुळे काही निर्णय राहिले असतील ती सब कमिटी करेल, आमचं सरकार करेल. ज्या काही भूमिका त्यांनी घेतल्या असतील त्या मराठा समाजाच्या उन्नतीकरता त्या भूमिका महाराष्ट्र सरकारने नेहमी स्वीकारलेल्या आहे. मराठा समाजाच्या उन्नतीच्या ज्या बाबी आहेत त्या सर्वच सरकारने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या काळात जर काही बाबी राहिल्या असतील तर पुन्हा सरकार चर्चा करेल. तसं ओबीसीचं आहे, ओबीसी सब कमिटीच्या मध्ये जे काही ओबीसी समाजाचं आहे ते ओबीसी सब कमिटी निर्णय करतं. त्यामुळं या राज्यामध्ये दोन्ही समाज सारखे राहावे, ओबीसीचे हक्क ओबीसीला मिळावे, मराठा समाजाचे हक्क मराठा समाजाला मिळावे, या ताटातलं त्या ताटात जाऊ नये, ही भूमिका आमची आहे. त्यामुळं कुणी याच्याबद्दल सरकारच्या भूमिकेबद्दल शंका घेण्याची गरज नाही. परवा हे जे नौटंकी आहेत काँग्रेस पार्टीचे लोक यांनी त्या ठिकाणी ओबीसी जागर यात्रावर काढून नौटंकी करण्याचा प्रयत्न केला. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केंद्र सरकारने मान्यच केलं की जातनिहाय जनगणना होणार आहे. तर जातनिहाय जनगणना होणार आहे ना माहिती आहे, तरी नौटंकी करून मोर्चे काढतात आहे, तरी नौटंकी करून त्या ठिकाणी जागर यात्रा काढतात आहे. आतापर्यंतच्या केंद्र सरकारने कधी संविधानामध्ये ही तरतूद केली नाही. म्हणजे संविधानामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कलम करावं लागतं, संविधानामध्ये काही त्या ठिकाणी सुधारणा करावी लागतं आजच्या परिस्थितीप्रमाणे. तर त्या ठिकाणी कोणती सुधारणा केली नाही. आणि आता जेव्हा केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला जनगणना करण्याचा, जातनिहाय जनगणना करण्याचा, तशा तरतुदी केल्या, तशा त्या ठिकाणी कायदा आणून तरतुदी केल्या आणि कायदा आणला, तरतुदी झाल्या, आत्ता ते होणार आहे हे काँग्रेस पार्टीला माहिती आहे. तरी त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी क्रेडिट घेण्याकरता आणि चुकीच्या पद्धतीने मोर्चे काढून ओबीसी समाजाचे माथे भडकवण्याचं काम कांग्रेस पार्टी करता है. सर, वन विभाग की 1100 से ज्यादा करोड़ की जो जमीन है, एकड़ जमीन जो है, वो प्राइवेट सेक्टर को दिया जा रहा है, ऐसा आरोप. आज महत्वपूर्ण फैसला हमारी सरकार, मेरी अर्धन्यायिक जो कोर्ट है, मेरे अर्धन्यायिक कोर्ट में जो केसेस चलती है, कौशी जुडिशियली कोर्ट है रेवेन्यू डिपार्टमेंट का, उसका मेरे अंडर में केसेस चलती है. उसमें एक बहुत बड़ा मामला आया था, संजय गांधी उद्यान की भाईंदरपाड़ा की 1100 एकड़ जमीन, जो जमीन कोई प्राइवेट व्यक्ति के नाम से लगाना चाहिए, ऐसा एक केस था. बीच में फॉरेस्ट डिपार्टमेंट इस केस में आया नहीं था, उनको पार्टी नहीं बनाई गई थी. फिर हमने सुमोटो पार्टी इसको बनाई
और फॉरेस्ट का भी पूरा सुनकर हमने ये निर्णय किया। मैंने कल आदेश पारित किया है। अब संजय गांधी उद्यान की 1100 एकड़ जो जगह है भाईंदरपाड़ा की, वो फॉरेस्ट की रहेगी। कोई भी प्राइवेट व्यक्ति उसके ऊपर क्लेम नहीं कर पाएगा, केवल वो फॉरेस्ट की रहेगी। ये निर्णय लिया गया। ये निर्णय के ऊपर बहुत लोगों ने आक्षेप लिया था कि सरकार की ऐसी मंशा है कि ये संजय गांधी उद्यान की जमीन को बर्बाद करना चाहते हैं। हमारी जो क्वासी जुडिशियल ऑर्डर है वो ये कहती है कि अभी वो जमीन फॉरेस्ट की है। जरांगे पाटिल जी का कहना है कि आपका नार्को टेस्ट होना चाहिए क्योंकि मराठा समाज के कई सर्टिफिकेट हैं, आपके कहने पर रद्द किए गए। निश्चित रूप से कोई भी टेस्ट करनी चाहिए, उसका तो वो अधिकार है मांगने का, और मैं भी सब चीज के लिए तैयार रहता हूँ। लेकिन वो जो कहते हैं कि बावनकुले जी ने ये किया, उन्होंने वो किया, वो ऐसा कर नहीं सकता कोई। जो हमारी कास्ट वैलिडिटी कमेटी होती है, ये कमेटी को कोई फोन नहीं कर सकता। वो एक क्वासी जुडिशियल टाइप कमेटी होती है, वहाँ पे जुडिशियल कमेटी होने के नाते उसको कोई भी फोन नहीं कर सकता, मंत्री फोन नहीं कर सकते, उनको कोई डिक्टेशन नहीं दे सकते हैं। उनका सीधा अधिकार हाईकोर्ट को है। अब कास्ट वैलिडिटी कमेटी ने अगर कोई गलत निर्णय लिया, ऐसा लगता है किसी को, तो हाईकोर्ट जाकर उसको दुरुस्त कर सकते हैं। हाईकोर्ट में सारा सबमिट होता है। तो मुझे लगता है कि ये जब सरकार के अंडर में नहीं है, सरकार का हस्तक्षेप ही नहीं है ये सब चीजों में, उसके बावजूद भी अगर आरोप लगाया तो उनको आखिरी उनको भी समझता है सब चीजें। तो मुझे लगता है आरोप प्रत्यारोप कोई मंत्री के ऊपर करके कोई फायदा नहीं है। कोई भी मंत्री कास्ट वैलिडिटी कमेटी को फोन नहीं कर सकते, उनका अधिकार नहीं, और वो सुन भी नहीं सकते हैं। उनको ये मालूम है कास्ट वैलिडिटी कमेटी को, हमने अगर गलत निर्णय लिया तो हाईकोर्ट चैलेंज हो जाएगा, और हाईकोर्ट में कल पूछताछ हो गई तो जात वैलिडिटी कमेटी के ऊपर, वो कास्ट वैलिडिटी कमेटी के ऊपर स्ट्रक्चर पास हो सकते हैं, उनके ऊपर हाईकोर्ट वहां पर कार्रवाई कर सकते हैं। ये सारा वो उसमें प्रावधान है। तो मुझे लगता है किसी मंत्री को, किसी व्यक्ति को कास्ट वैलिडिटी में दखल अंदाजी करने का अधिकार नहीं है। जाति जनगणना को लेकर के कांग्रेस हमेशा से विरोध में रही है, और यही कांग्रेस आज सुमित्रा पवार जी को गुड़िया के नाम पे कहती है। कांग्रेस पार्टी अपना अस्तित्व बचाना चाहती है। ऑलरेडी केंद्र सरकार और मोदी जी ने ओबीसी की कास्ट वाइज जनगणना को मान्यता दी है, जो कि कांग्रेस ने कभी स्वतंत्रता के बाद नहीं किया था। उनकी कई सरकारें बनी इस देश में, कई दिन से मांगती कि कास्ट वाइज सेंसस करिए, लेकिन कांग्रेस ने कभी नहीं किया। उनकी सरकार में कभी ये मांग कई बार उठी नहीं किया, उन्होंने ओबीसी पे अन्याय किया। जब हमारी सरकार ने ओबीसी का कास्ट वाइज सेंसस चालू किया है, तो अब वो उसका क्रेडिट लेने के लिए कांग्रेस पार्टी कुछ मोर्चा वोर्चा निकालती है, कुछ रैली निकालती है। झूठे हैं ये लोग, कांग्रेस पार्टी के लोग। ऑलरेडी मोदी जी ने प्रावधान किया है, हमारी सरकार ने ऑलरेडी काम किया है, तो ये इसका क्रेडिट लेने के लिए कर रहे हैं। रह गई बात हमारे सुनेत्रा भाभी जी को, जिस प्रकार से उन्होंने कहा है, कांग्रेस पार्टी की हमेशा की ये ब्लड उनका खराब है। इनके ब्लड में महिला के विरोधी इनकी पार्टी का संविधान है। इनके पार्टी में कभी बहनों को उन्होंने अच्छा नहीं देखा। उन्होंने बहनों के ऊपर कई बार हमारी जो भी महिलाओं के बारे में निर्णय होते हैं उनको उन्होंने क्रिटिसाइज किया। उन्होंने महिला आरक्षण बिल पे महिलाओं को क्रिटिसाइज किया। उन्होंने पंचायत के आरक्षण के टाइम पे ऐसे क्रिटिसाइज किया। जब सरकारें लाड़की बहन जब निर्णय हुआ था, वो टाइम उन्होंने हाईकोर्ट में पिटीशन डाली ये योजना के खिलाफ। अब महिला शेतकरी बिल हमने जो लाया उसके ऊपर कांग्रेस पार्टी ने आक्षेप व्यक्त किया। कांग्रेस पार्टी हर बार महिला विरोधी गतिविधियों में काम करती है, और सुनेत्रा भाभी जी को जो उन्होंने कहा वो नीच और संस्कार में नहीं बैठते ऐसे शब्द कहा है। हमारे महाराष्ट्र के संस्कार संस्कृति बहनों को सम्मान देने वाली है, और सुनेत्रा दीदी का उन्होंने अपमान किया है, उनको हम नहीं छोड़ेंगे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, बीजेपी, सारे अलायंस ये बात का निषेध करते हैं। हमारी दीदी सुनेत्रा जी पवार, इनके ऊपर कोई आक्षेपारी अगर कोई कहेगा, उनको हम नहीं छोड़ेंगे। निश्चित रूप से ये बात की हम निंदा करते हैं, और उसके ऊपर कड़ी कार्रवाई की भी हम मांग करेंगे।